नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दाखवणार आहोत रताळ्यापासून दाबेली। ह्या प्रकारची दाबेली आपण कुठे खाल्ली नसाल अजून परत रताळ्याची, तर मी आज तुम्हाला हा नवीन प्रकार दाखवते। तर चला सुरू करूया। आता आपण रताळी उकडून घेतलीत ही आणि त्याची सालं काढलीत। रताळ्याची सालं काढली की ती मॅश करून घेऊया आपण चांगली। आता आपण एक पॅन गरम करत ठेवलाय आणि त्यामध्ये थोडं तेल टाकले। तेल गरम झालं का त्याच्यात थोडी मिरची पावडर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं। ह्यामध्ये आपले हे शेंगदाणे आपण चांगले परतून घेऊया मसाला लावून। शेंगदाणे आपले चांगले परतून होत आहेत, मग आपण ते शेंगदाणे काढून घेऊया आणि परत आपण पॅन मध्ये थोडं तेल टाकूया। तेल चांगलं गरम झालं का त्यामध्ये दाबेली मसाला टाकूया। हा मी रेडीमेड मसाला घेतलेला आहे दाबेलीचा। 2 चमचे साधारण दाबेलीचा मसाला टाकते आणि मसाला चांगला परतून घ्यायचा तेलावरती अगदी। आता मसाला आपला होत आलेला आहे आणि त्यामध्ये आपण ही मॅश केलेली रताळी टाकूया। आणि रताळी पूर्ण त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। रताळी पण आपली कशी वाफून घेतलेली आहे त्याच्यामुळे शिजलेलीच आहे, फक्त मसाला त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आपला। आणि थोडं चिंचेचं पाणी टाकूया, चटणी म्हणजे चिंचेची। भाजी थोडी सैलसर ठेवायला लागते, पावाला ती लागली पाहिजे म्हणून। थोडं मीठ टाकलं चवीप्रमाणे। आता ही भाजी आपली चांगली झाली मिक्स तर आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया। छान आता आपली भाजी मिक्स झालेली आहे। आता आपण ही भाजी काढून एका डिशमध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यावर मग डाळिंब, शेंगदाणे, कांदा आणि शेव असं सगळं टाकून घ्यायचं। तुम्हाला पाहिजे असल्यास कोथिंबीर पण वरून तुम्ही टाकू शकता। पाव घेऊन तो मध्ये कापायचा दोन्ही साईडनी आणि त्यामध्ये ही भाजी चांगली शेवट परत अगदी भरायची आणि त्याच्यावरती परत आपलं शेंगदाणे, डाळिंब, शेव आणि कांदा लावून भाजी लावली का पाव बंद करायचा। वरून बटर लावून चांगली भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी आणि त्याच्या कडा पण भाजून घ्यायच्या आणि त्याला चारी बाजूने चांगली शेक देऊन भाजायची बटर लावून आणि त्याला शेव लावायची चारी बाजूनी, म्हणजे आपली दाबेली छान दिसते। आणि वरून पण त्याच्यावरती नंतर डाळिंब, शेव, कांदा आणि शेंगदाण्याचे हे टाकायचे गार्निशसाठी। छान अशी आपली दाबेली आंबट, तिखट, गोड अशी लागते। तर तुम्ही पण करून बघा अशी दाबेली आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा कशी झाली ती। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद।